नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, जर तुम्हाला नवीन आणि युनिक ब्लाऊज डिझाईन हवी असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला पंचकोनी गळ्याचा आकार. ह्या पद्धतीने आपण आकार देणार आहे. त्याच्यानंतर मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे. आता घ्यायचं आपल्याला कॅनव्हास, त्याला करायची डबल घडी, बंद बाजूकडे करून एक पदर करायचा ओपन आणि पिन लावून घ्यायची. आता जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची. पुन्हा कॅनव्हासला घडी मारायची. ह्या पद्धतीने पिन काढून घ्यायची, घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याच्या बाजूने थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचा आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. आता जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारायची आहे, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. बघा, अगदी व्यवस्थित शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झाली की मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता छोटे छोटे कट आपल्याला गळ्यावरती असे मारून घ्यायचे ह्या पद्धतीने, म्हणजे अस्तर आणि कॅनव्हास वळवायला आपल्याला मध्ये प्रॉब्लेम येत नाही. अगदी परफेक्ट असं फोल्ड करता येतं. बघा, ह्या पद्धतीने अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड केलं की वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची आहे. बघा, अगदी व्यवस्थित ही दापटीप देऊन आपल्याला हा गळा आहे ना तो पूर्ण करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कपड्याला पलटी करायचं आणि सगळीकडनं अस्तर घ्यायचं जॉईंट करून. मैत्रिणींनी 32 छातीचं माप आहे, त्यानुसार आपण इथे कटिंग केलेली आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून आणि ही डिझाईन नक्की बनवायची. त्याच्यानंतर आता हा एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. व्यवस्थित कट करायचं म्हणजे फिनिशिंग छान येते. आता इथे आपण पॉईंट टाकायचे आणि आपल्याला इथे मारायचे पाठीवरचे टक्स. खाली अर्धा इंच रुंदीला, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला मारून घ्यायचे. त्याच्यानंतर एक पट्टी घ्यायची, आपण तिला कमरेला लावायचे म्हणून पट्टीला एका बाजूने फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून तिला शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर पट्टीवरती दापटीप द्यायची आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला घ्यायचं कॅनव्हास, त्याला असं घडी करून आणि इथे आपल्याला असं थेंबासारखा आकार द्यायचा आहे. साधारण 3 इंच उंचीचं आपल्याला हे पान घ्यायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे आकार दिला का तो आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पुन्हा आणखी आपल्याला असे ह्या पद्धतीने 2 कट करायचे पानं. इथे आपण पुन्हा कॅनव्हास घेऊन त्याला अशी डबल घडी केली आणि जो कट केलेला आकार होता तो ठेवून पुन्हा एक पान आपण कट करून घेतलेलं आहे. आणखी एक पान आपल्याला लागणार आहे. पुन्हा एक पान आपण काढून घेऊ. परफेक्ट आकार जसा आहे तसंच आपल्याला तो काढायचा आहे आणि त्याच मापाचे 3 पानं काढायचे. आता कॉन्ट्रास्ट कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. अगदी छोटा कपडा असला तर ही डिझाईन नक्की बनवता येईल. अशी सुंदर डिझाईन आहे, तुम्ही नक्की ट्राय करा.
तुमच्याकडे जर असेल कमी कपडा तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच करून बघा. बघा ह्या पद्धतीने आपल्याला ही पॅच ठेवायची आणि असा कपडा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे उलट्या बाजूने हा पॅच ठेवून आणि मग शिलाई मारायची, लक्षात ठेवायचे. जो सरळ बाजू आहे कपड्याची ती आपल्याला वरती आली पाहिजे आणि उलट्या बाजूवर कॅनव्हास ठेवून आणि शिलाई मारायची. बघा ह्या पद्धतीने तिन्ही पॅच आपल्याला पॅक करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित पॅच पॅक करायचे म्हणजे छान डिझाईन आपली इथे तयार होणार आहे. आता जो बाहेरचा कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. बघा तिन्ही पॅचचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने हे पॅच इथे असे ठेवून घ्यायचे आणि पिन लावून घ्यायची. अगदी व्यवस्थित ॲडजस्ट करायचे म्हणजे छान डिझाईन आपली तयार होईल आणि ब्लाऊजला सुंदर असा लुक येईल. बघा ह्या पद्धतीने आपण हे ठेवले की ते शिलाई मारून आपल्याला ही पॅच पॅक करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित कपडा फिरवायचा म्हणजे व्यवस्थित जसं आपण ठेवलं तसेच ते पॅक होतील. मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा छान असं आपण ते पॅक करून घेतलेलं आहे आणि सुंदर अशी लेस आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला लावून घ्यायची आहे आणि गळ्यावरती लावता लावता त्या पॅचला सुद्धा आपल्याला ही लेस लावून पॅच पूर्ण करायची. बघा जसा गळ्याचा आकार आहे तशाच पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला हे पॅचसुद्धा ह्या लेसने असे त्याची कड झाकून घ्यायची. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. बघा अगदी सावकाश आणि व्यवस्थित ही लेस लावायची आहे म्हणजे जसा आपला त्या पानांचा जो आकार आहे त्याच आकारामध्ये अगदी व्यवस्थित ही लेस लावली की सुंदर डिझाईन आपली तयार होते. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मैत्रिणींनो आजच सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईकसुद्धा करायचं आहे. बघा ह्या पद्धतीने आपल्याला ही गळ्यावरची लेस अशी लावून पूर्ण करायची. त्याच्यानंतर आपल्याला कमरेला सुद्धा ही लेस लावून घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊजचा जो लुक आहे तो दुपटीनं वाढेल. अगदी कमी वेळामध्ये आपण आज सुंदर डिझाईन बनवली आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. आता छान असे चौकोनी तुकडे आपण इथे घेतले लटकन बनवण्यासाठी. त्याला त्रिकोणमध्ये शिवून घेतलं आणि त्याच्यावरती सुद्धा आपण जी गळ्याला लेस वापरली तीच इथे लावली आणि ह्या पद्धतीने नॉट ठेवून असा कपडा फोल्ड करायचा आणि एक शिलाई मारून घ्यायची आणि छान असं लटकन इथे आपलं तयार होतं. बघा अगदी सुंदर असं लटकन आपलं इथे तयार झालेलं आहे. दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. बघा अगदी सुंदर असं लटकन आपण इथे बनवलेलं आहे. कोणत्याही साडीवर छान दिसेल असं हे लटकन आहे. तुम्ही नक्की ट्राय करायचं हे लटकन. आता आपल्याला नॉट जॉईंट करायचे आहे. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायच्या आणि नंतरून आपल्याला आपल्या डिझाईनचा फायनल लुक बघायचा आहे. इथे आपल्याला एक शोचं बटनसुद्धा लागणार आहे. बघा ह्या पद्धतीने नॉट लावून झाल्या, डिझाईन कंप्लीट झाली. इथे आपल्याला एक शोचं बटन लावायचं आहे पॅचसाठी. तर तुम्ही गोल्डन वगैरे कोणतंही इथे बटन लावू शकता. बघा ह्या पद्धतीने बटन ठेवलं की आणखी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होते.
मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.